कोकण महोत्सवाला माझ्यातर्फे आणि माझी संस्था भारतीय जीवन विमा निगम म्हणजे आपली सर्वांची लाडकी LIC त्यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे आयोजन खूप सुफल आणि अतिशय उत्कृष्ट हो, जसं आता की मी बघायला थोड्या वेळापासून. मित्रांनो, माझा परिचय यांनी करून दिला. मी नितीन चेडगे, मी LIC मध्ये म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये मुंबई डिव्हिजन 4चा एका डिपार्टमेंटचा हेड आहे, मॅनेजर आहे. आणि आज आमचे चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर हे पद मिळालेले, अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे आणि कमी वर्षात खूप नावलौकिक मिळवलेले श्री राजेंद्र मोंडकरजी, जे तुमच्या भागातीलच आहेत. तर हे आपल्या डिव्हिजनच्या सर्वोत्कृष्ट ॲडवायझर्सपैकी एक आहे आणि म्हणून LICने यांना यांच्या कामाची पावती म्हणून यांना आणखी एजन्सीज रिक्रूट करण्याचा पॉवर सुद्धा दिलेला आहे, जो सगळ्यांकडे नसतो. तर या अनुषंगाने ते एजन्सी रिक्रूट करू शकता. तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जसं यांनी आता उल्लेख केला विमासाठी, तुम्हाला आठवत असेल गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पानिपतला हरियाणामध्ये विमासाठी योजनेचं लॉन्च केलेलं आहे LICच्या. त्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदीजी स्वतः, देशाचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि सर्व मंत्री, हरियाणाचे मुख्यमंत्री, राज्यपाल सर्व उपस्थित होते आणि लाईव्ह सोहळा तुम्ही सर्वांनी सुद्धा कदाचित बघितला असेल. या योजनेअंतर्गत LIC संपूर्ण भारतामध्ये ही योजना फक्त महिलांसाठी आहे आणि म्हणून या योजनेचं नाव आहे विमा सखी. या योजनेअंतर्गत ज्या महिला 10वी पास असतील, फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे, पुढचं कुठल्याही शिक्षणाची अट आहे. 10वी पास महिलांसाठी आणि 18 वर्ष पूर्ण ते 70 वर्षापर्यंत वयोगट पण भरपूर दिलेला आहे. या वयोगटातल्या सर्व महिला या विमासाठी होऊ शकतात, म्हणजे LICची एजन्सीचा घेऊ शकतात. आणि LICची एजन्सी घेतली म्हणजे काय असतं, त्याला काही पगार नसतो. तुम्ही काम करायचं, लोकांच्या पॉलिसीज करायच्या, जे काही प्रीमियम तुम्ही आणाल त्याच्यावर तुम्हाला कमिशन मिळतं. परंतु या विमा सखींना LIC 3 वर्ष मानधन देणार आहे. 3 वर्ष तुम्ही समजू शकता पगार देणार आहे आणि तोही पहिल्या वर्षी 7,000 रुपये महिना, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिना, असा तब्बल 3 वर्ष या सर्व विमा सखींना मानधन देण्यात येईल, ज्याला स्टायफंड आपण म्हणतो. याच्या व्यतिरिक्त जो काही व्यवसाय या विमासाठी करतील त्या व्यवसायावरचं जे काही कमिशन असतं ते सर्व कमिशन पण त्यांना दिल्या जाईल. याच्यासोबतच त्यांना हे विमासाठी होण्यासाठीचं सर्व प्रशिक्षण देण्यात येईल, तेही सर्व मोफत. त्यांच्या एक परीक्षा त्याच्यासाठी त्यांना छोटीशी द्यावी लागते, त्या परीक्षेसाठी सर्व सहाय्य केलं जाईल. त्याच्यानंतर उत्कृष्ट व्यवसाय कसा करायचा, म्हणजे आज जे मोंडकर सारखे CL आहे, जे सक्सेसफुल एजंट आहेत, ते कसं बनू शकतो याचं सुद्धा सर्व मार्गदर्शन सहकार्य आमच्यातर्फे केला जाईल. तर माझी या निमित्ताने सर्व आयोजकांना आणि इथे उपस्थित सर्व जनसमुदायाला ही विनंती आहे आणि मी बघत आहे की इथे बसलेल्यांपैकी जास्तीत जास्त संख्या ही आदरणीय महिलांची आहे. तुम्ही सर्व मला तुमच्या तिथे विमासाठी दिसत आहे. तर ही जी योजना आहे याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. तुम्ही नोकरीवर असाल तर तुमच्या घरी कोणी असेल, तुमची बहीण असेल, तुमचे आई असतील, तुमची मुलगी असेल, तुमची सून असेल, त्यांना याचा लाभ घ्यायला सांगा. आणि कोणी या स्कीममध्ये ज्याचा इन्कम रेग्युलर इन्कम नसेल, म्हणजे तुम्ही नोकरीवर असता कामा नये किंवा तुमचं रेग्युलर इन्कम ज्याला PF कापला जातो अशा पद्धतीचा असता कामा नये. अदरवाईज तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल किंवा घरकाम करत असाल किंवा आणखीन कुठलं कार्य करत असाल, तुम्ही या योजनेचा निश्चितपणे लाभ घेऊ शकता आणि विमा सखी होऊन तुमचं स्टायफंड सोबतच तुम्ही एका चांगल्या संस्थेसोबत जोडून तुमचं करिअर सुद्धा घडवू शकता. एवढंच नव्हे, जर तुम्ही विमा सखी म्हणून 3 वर्ष चांगलं काम केलं किंवा 5 वर्ष चांगलं काम केलं तर तुम्हाला LIC मध्ये कायमस्वरूपी क्लास 2 ऑफिसरची नोकरी बनण्याची सुद्धा संधी उपलब्ध होते, ज्याला आपण विकास अधिकारी म्हणतो. तर या सर्व गोष्टी आपल्या देशातील सर्व महिलांसाठी उपलब्ध आहे. तर माझी या निमित्ताने विनंती आहे तुम्हा सर्वांना की ही योजना घराघरात पोहोचवा. 3 वर्षात 2 लाख युवासाठीचं उद्दिष्ट नरेंद्र मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि मला वाटतं की ते 2 वर्षात पूर्ण न होता गेल्या 2-4 महिन्यात ते पूर्ण होईल.
म्हणून तुमचा सहभाग इथे अवश्य नोंदवावा आणि याचा लाभ घ्यावा. मी पुन्हा एकदा तुमच्या या आयोजनाला भरपूर शुभेच्छा देतो कोकण महोत्सवाला. आणि आज LIC ला एक प्रतिनिधी म्हणून मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन विमासाठी योजनेचा लाभ सर्वांना घेण्यासाठी प्रवृत्त करावे आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.